राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त जवळ येत असून या निवडणुकांसंदर्भातील युती आणि स्वबळावर लढाईचे प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण तापवताना दिसत आहेत. मराठा ओबीसी वाद, विरोधकांची रणनीती आणि राजकीय प्रतिष्ठा यामुळे या निवडणुकांकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, MMR रिजनमध्ये काही ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत तर काही ठिकाणी महायुतीत राहून लढाई करणार आहोत. तसेच 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यांचे विधान विरोधकांसाठी तसेच घटक पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जिथे विरोधकांना जास्त फायदा होईल अशा जागांवर महायुतीत निवडणूक लढवली जाईल. मुंबई महापालिकेतील निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. ठाण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण समोर येणाऱ्या माहितीनुसार ठाण्यातील युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहेत. ठाण्यात युती झाल्यास काही जागा भाजपला द्याव्या लागतील. याचा परिणाम असा होऊ शकतो की ज्यांना तिकीट मिळालं नाही ते शिवसेना ठाकरे गटाकडे वळू शकतात. या घटनेमुळे ठाण्याच्या युतीसंदर्भातील राजकीय गणित गुंतागुंतीचे होऊ शकते. राज्यात काही ठिकाणी महायुतीतून निवडणूक लढवली जाईल तर काही ठिकाणी भाजप स्वबळावर उतरू शकतो. या धोरणामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती आणखी तापणार आहे आणि आगामी निवडणुका सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनत आहेत.